हॅलो वृषाली मॅम. हॅलो. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. थँक यू सो मच. थँक यू. आज धन्वंतरी मेकओव्हर आणि इन्स्टिट्यूटची सेकंड ब्रांच ओपन होतीये. येस. कसं वाटतंय आणि काय फिलिंग्स आहेत? ऍक्च्युली शब्दात नाही सांगू शकत की आजचा दिवस माझ्यासाठी काय आणि कसा आहे. म्हणजे खूप मोठं स्वप्न आज माझं साकार होते खरं तर. आणि ऍक्च्युली स्पीचलेस आहे मी. स्पीचलेस. व्हेरी नाईस. तर सासवडमध्ये ही सेकंड ब्रांच येस. धन्वंतरी मेकओव्हरचा नवीन पर्व सुरू होतोय. अगदी. तर तुम्ही क्लायंट्सला काय सांगाल? त्यांना काय नवीन अनुभवायला मिळेल? सगळंच नवीन आहे. नवीन पर्व, नवीन सुरुवात, नवीन क्लायंट आणि खूप साऱ्या नवीन गोष्टी मी इथे आणलेल्या आहेत. आणि खूप साऱ्या नवीन छान छान सरप्राइजेस मी सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहे. आणि मला असं वाटते की सरप्राइजेस काय आहेत हे मी आता जर सांगितलं तर ते सरप्राईज नाही राहणार. अगदी बरोबर. तर नवीन पर्वाची सुरुवात तुमच्या सगळ्यांसोबत मला अनुभवायला खूप आवडेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला धन्वंतरी मेकओव्हर आणि इन्स्टिट्यूट मध्ये व्हिजिट द्यावी लागेल. नक्कीच, नक्की. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, की या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि हा इन्स्टिट्यूट सुरू करण्यामागची तुमची प्रेरणा काय होती? ऍक्च्युली ज्यावेळेस माझी पहिली ब्रँच ओपन केली मी, त्यावेळेस असं होतं की मी ज्यावेळेस माझी जर्नी स्टार्ट केली त्यावेळेस मला प्रत्येक ऍडव्हान्स कोर्ससाठी पुण्याला, मुंबईला जावं लागायचं. आणि मी जे स्ट्रगल केलं होतं त्यावेळेस अपडाऊन्स असू देत किंवा जे काय मध्ये चॅलेंजेस येत होते मला, की सगळं मुलं, घर, संसार सांभाळून अपडाऊन करणं जास्त खूप म्हणजे स्ट्रगलफुल होतं माझ्यासाठी. आणि मला असं वाटत होतं की जे स्ट्रगल मी केलं आहे ते इथल्या आजूबाजूच्या लेडीजला, मुलींना नाही करायला लागावं. म्हणून ऍक्च्युली माझी फर्स्ट इन्स्टिट्यूट जी होती तर मी त्या इंटेन्शननी ओपन केली होती. तिथे मी जे काही माझ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केला त्याच्यामध्ये मी सगळ्या फॅसिलिटीज ऍडव्हान्स ठेवल्या. म्हणजे स्किन असू देत, मेकअप असू देत, हेअर असू देत, प्रत्येक ट्रीटमेंट मी ऍडव्हान्स बेसवर प्रोव्हाइड केली. प्रत्येक क्लायंटला असू देत, माझ्या स्टुडंटला असू देत. आणि त्याच्यानंतर माझ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता करता सगळीकडे माझे जे काही पब्लिसिटी होती ती पुण्यापर्यंत, आजूबाजूच्या गावांपर्यंत पसरली. आणि प्रत्येकाला जेजुरीमध्ये येऊन क्लासेस करणे असू देत किंवा प्रत्येक सर्व्हिसेसचा लाभ घेणं असू देत, हे नव्हतं होत, पॉसिबल नव्हतं होत. आणि मग मला खूप जास्त पुण्यावरून इन्क्वायरीज येत होत्या की मॅम आम्हाला क्लास करायचा आहे, पण जेजुरी लोकेशन थोडंसं डिस्टन्स पडत होतं. आणि मी सासवड निवडण्याचं कारण हे आहे की पुण्या साईडल्या मुलींना किंवा सासवडच्या आजूबाजूला जे काही गावं आहेत तिथल्या मुलींना हे लोकेशन अगदी कन्व्हेन्शियल आहे. म्हणजे त्यांना येण्या जाण्यासाठी अगदी सोपं आहे सगळ्या गोष्टी इथे, ट्रॅव्हलिंगसाठी असू देत किंवा प्रत्येक गोष्टीसाठी. आणि प्रत्येक गोष्ट मला इथे माझ्या क्लायंटला असू दे, स्टुडंटला असू दे, मला प्रोव्हाइड करायची होती. आणि त्याच बेसवर मी सेकंड ब्रँचचं ओपनिंग आज करत व्हेरी आहे. नाईस. आणि खूप खूप मी पहिलं तर मी इन्स्पायर झाले माझ्या गुरु अमृता मॅम, आणि त्यांच्याकडून इन्स्पायर होऊनच मी हे सेकंड ब्रँचचं ओकेजन मी हे केलेलं आहे. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. तर सासवडमध्ये सेकंड ब्रांच सुरू करण्याचा तुमचा उद्देश काय आहे? पहिलं तर आजकाल तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक कोर्स करायचं म्हटलं की मुलींना सगळ्यात जास्त मोजावा लागतो तो पैसा, आणि तो भरमसाठ. प्रत्येक कोर्स मागे तुम्हाला 50,000, 60,000, 1,00,000 एवढी फी द्यावी लागते. आणि मी सुद्धा ज्यावेळेस कोर्स केले त्यावेळेस मला भरपूर पेमेंट जमा करावं लागलं आणि नंतरच मी प्रत्येक गोष्ट शिकले. तर मला असं वाटतं की प्रत्येक मुलीला, प्रत्येक लेडीजला, प्रत्येक आपल्या परिस्थितीमुळे कुठं अडचण नाही यावी आणि कुठेतरी त्यांच्या करिअरमध्ये माझा खारीचा वाटा असावा. आणि अगदी कमीत कमी अफोर्डेबल फी मध्ये त्यांना चांगल्या सर्व्हिसेस, चांगले कोर्सेस मिळावेत, याच उद्देशाने मी सासवडमध्ये माझे न्यू इन्स्टिट्यूट ओपन केलेले आहे. छान. तुमचं इंटेन्शन ह्या ब्रांच मागचं खूप सुंदर आहे. थँक्यू. आणि मी सगळ्यांना हेच सांगेल, सगळ्या मुलींना आणि लेडीजला, की तुमच्या करिअरला एक वेगळी भरारी द्यायची असेल, तुम्हाला छान सर्व्हिसेसचा अनुभव घ्यायचा असेल, तर धन्वंतरी मेकओव्हर आणि इन्स्टिट्यूटच्या सेकंड ब्रांच सासवड येथे नक्की व्हिजिट करा. तर ज्यांना या प्रोफेशनमध्ये करिअर करायचं आहे, तर त्यांना Yes. तुम्ही काय ॲडवाईस द्याल? आणि त्यांच्यासाठी हे धन्वंतरी इन्स्टिट्यूट कसं फायदेशीर ठरेल? मी तर प्रत्येक मुलीला आणि लेडीजला सांगेल, जे कोणी या क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करायचं आहे, तर पहिलं तर कोणतीही गोष्ट असेल ना, की फक्त ब्युटी क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात प्रत्येकाने डीपमध्ये नॉलेज घ्यावं आणि त्याच्यामध्ये तुम्ही अगदी डेडिकेशनने उतरावं. बरोबर. हे माझं मनापासून ऍडवाइस राहील सगळ्यांना, की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करताना तुम्ही डीपमध्ये करा. म्हणजे बरोबर. आता मी स्किन असू देत, हेअर असू देत, मेकअप असू देत, मी प्रत्येक गोष्टीचा डीपमध्ये नॉलेज घेऊन मगच मी या क्षेत्रात उतरले. आणि स्किन, हेअर, मेकअप ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी प्रॉपर, मला ज्या काही टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये मी प्रॉपर स्वतः प्रॅक्टिस करून आणि मगच मी मार्केटमध्ये आले. बरोबर. तसं आपल्याकडे जे काही सर्व्हिसेस आहेत, स्किन, हेअर, मेकअप, तर आपण ज्या काही स्टुडंटला सर्व्हिसेस देतो, जे काही नॉलेज देतो,
ते आपण पूर्ण डीप मध्ये देतो आणि अगदी त्यांना थिअरी असू देत, प्रॅक्टिकल असू देत, त्यांची प्रॉपर प्रॅक्टिस घेऊनच आपण प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून करून घेतो. आणि तसंच आपण त्यांना क्लायंट सोबत कम्युनिकेशन कसं करायचं, बरोबर. क्लायंट सोबत कम्युनिकेशन केल्यानंतर आपण क्लायंट सोबत डील कशी करायची, ह्या बरं. सगळ्या गोष्टी, सोशल मीडिया नॉलेज असू देत, बरोबर. या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवतो, जेणेकरून ज्या वेळेस त्या स्वतःचं करिअर स्टार्ट करतील त्यावेळेस त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेच अडचण नाही आली पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे इन्स्टिट्यूट काय आहे हे प्रत्येकाला इथे आल्यानंतर नक्कीच समजेल. मी इथे सगळं जर सांगितलं तर मुलींना व्हिजिट करायला चान्स नाही मिळणार. तर मला येस, असं वाटतं की येस. प्रत्येकाने या आणि आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये येऊन बघा की अजून काय काय ऍडव्हान्टेज इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. नक्कीच, नक्कीच. आणि मला असं म्हणायचंय की फक्त शिकणं एवढाच भाग नसतो, तर त्यातलं प्रॉपर डीप अगदी. नॉलेज असणं Yes. सुद्धा महत्वाचं आहे. येस, आणि येस, तेच येस. तुम्ही इथे देणार आहात करेक्ट, आणि करेक्ट. 100% देणार आहात. येस. आणि खरंच मी सगळ्यांना सांगेल की धन्वंतरी मेकओव्हर अँड इन्स्टिट्यूट फक्त आणि फक्त मी तुमच्या सगळ्यांसाठी ओपन केलेली आहे सेकंड ब्रँच. आणि खूप जास्त ऍडव्हान्टेज असणारे, खूप जास्त तुमच्यासाठी बिग ऑफर्स असणार आहेत. तर ते ऑफर्स ऍडव्हान्टेज काय असणार आहेत हे बघण्यासाठी नक्कीच तुम्हाला धन्वंतरी मेकओव्हर अँड इन्स्टिट्यूटच्या सेकंड ब्रँचला व्हिजिट करावं लागेल. नक्कीच. तर तुमचं इथून पुढचं विजन काय असणार आहे? आणि तुम्ही इथून पुढच्या वर्षात धन्वंतरी इन्स्टिट्यूटला कुठे पाहता? ऍक्च्युली आत्ता जो माझा आतापर्यंतचा प्रवास आहे तो मी खरंच इमॅजिन नव्हता केला. बरं. हे सगळं माझ्या क्लायंटच्या ब्लेसिंग्समुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे पॉसिबल झालेलं आहे. आणि जे स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की सेकंड ब्रँच मी कधी ओपन करू शकेल. आणि तरी मी आज इथपर्यंत आजचा प्रवास मी गाठलेला आहे. आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींमुळे माझा कॉन्फिडन्स लेवल हाय झालेला आहे. आणि नेक्स्ट ब्रँच मी लवकरच हडपसर मध्ये ओपन करेन. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि तुमची जिद्द, तुमची चिकाटी आणि तुमच्या मेहनतीमुळे हे सगळं उभं झालंय. येस. त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुम्हाला. थँक्यू. हे सगळं मी म्हणेल की माझी जे आहेत मैत्रिणी, माझे क्लायंट ज्यांना मी देवाप्रमाणे मानते. आणि खरं तर हे सगळं आणि सगळं श्रेय मी माझ्या क्लायंट्सला देईल. आणि आज त्यांच्यामुळेच हे पॉसिबल आहे की मी आज इथे आहे. नक्कीच, नक्कीच. आणि हो, आता सासवड मधल्या सगळ्या मुलींना, लेडीजला आणि हो फक्त सासवड मधल्याच नाही, पुण्यातल्या, जेजुरीतल्या आणि सगळ्याच लेडीजला मी हे सांगेल की धन्वंतरी मेकओव्हर अँड इन्स्टिट्यूटच्या सेकंड ब्रांचला नक्की व्हिजिट करा. कारण मॅडमनी आपल्यासाठी खूप मोठ्या येस, ऑपॉर्च्युनिटीज, नक्की. खूप सारे सरप्राईजेस त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध केले आहेत. सो नक्की व्हिजिट करा. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम तुम्हाला Thank you परत so एकदा. much. खरंच आणि thank ऑल दी you. व्हेरी बेस्ट ह्या नवीन पर्वासाठी. अगदी मनापासून थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप थँक्यू. थँक्यू.